नमस्कार, मी संघर्ष आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। तर आपण पाहत आहात वंचित मिशन न्यूज चॅनल। तरी चला पाहूया आजच्या ठळक बातम्या। मीरा भाईंदरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचा शुभारंभ। नागरिकांच्या महसूल तक्रारीवर तात्काळ तोडगा काढण्यासाठी प्रशासनाचा दावा। मीरा भाईंदरमध्ये महाराष्ट्र राज्य शासनाच्या महसूल विभागाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचा शुभारंभ कृष्णराव पांचाळ यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून आयोजित करण्यात आला। यावेळी महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व महसूल विभागातर्फे नागरिकांच्या जमीन नोंदणी व इतर महसूल विषयक प्रलंबित प्रश्नाचे तात्काळ निराकरण करण्याचे उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचा टप्पा क्रमांक 1 मीरा भाईंदर येथे आयोजित करण्यात आला। हे शिबिर अप्पर तहसीलदार कार्यालय मीरा भाईंदर अंतर्गत पार पडले। या विशेष शिबिरामध्ये जमीन नोंदवही त्रुटी, सातबारा उतारा, मालमत्ता नोंद, वारस नोंदणी, नामांतर मोजणी व इतर महसूल विषयक प्रकरणावर नागरिक थेट प्रशासनाकडून मार्गदर्शन व तत्काळ निर्णय देण्याचा प्रयत्न करण्यात दिसून आले। महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या अर्जाची प्रत्यक्ष छाननी करून अनेक प्रकरणावर तातडीने कारवाई केली असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे। महसूल विभागाच्या या उपक्रमाचा उद्देश नागरिकांना शासकीय कार्यालयाच्या वारंवार फेऱ्या माराव्या लागत असून त्या प्रलंबित प्रकरणे जलदगतीने मार्गी लावावीत हा असल्याचा प्रशासनाने स्पष्ट केले आहे। शिबिरामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती राहून महसूल विषयक विविध अर्ज सादर केले। दरम्यान महसूल विभागाच्या अशा शिबिरामुळे नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न होत असला तरी अनेक वेळा शासकीय प्रक्रियेतील विलंब, अपूर्ण कागदपत्रामुळे पूर्ण करण्याचा, दीर्घकाळ प्रलंबित राहण्याचा अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे। प्रशासनाने पुढील टप्प्यामध्ये अशाच प्रकारची समाधान शिबिरे आयोजित करून नागरिकांच्या तक्रारीवर कायदेशीर व प्रशासकीय पातळीवर तात्काळ तोडगा काढण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिले। चला तर पाहूयात, कृष्णराव पांचाळ जिल्हाधिकारी ठाणे हे मीरा भाईंदर येथील जनतेला मार्गदर्शन करतात। उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार, अप्पर तहसीलदार यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकमध्ये या शिबिरासाठी जे नियोजन होतं त्याच पद्धतीने शासनाची जी अपेक्षा आहे ती विस्तृतपणे मांडलेली आहे। आपण मागच्या काही वर्षापासून बघितलं तर राईट बेस्ड अप्रोच म्हणजे ज्या काही सर्व्हिसेस दिल्या जातात तो त्या नागरिकाचा हक्क, त्याचा अधिकार आहे या स्वरूपाने आपण सगळ्या देतोय आणि त्याला येण्यासाठी आवश्यक असतं ते म्हणजे कायदा तयार करणे। त्या पद्धतीचा कायदा जर आणला तर त्या कायद्याच्या माध्यमातून त्या नागरिकाला त्या सेवा विहित वेळेत आणि कोणती त्याला अडचण न येता दिल्या जातील या पद्धतीच्या त्यानंतर उपाययोजना केल्या जातात। आपण जर बघितलं, लोकसेवा हक्क कायदा आला, लोकसेवा हक्क कायद्यामध्ये राईट टू सर्व्हिसेस कायद्यामध्ये या सगळ्या तरतुदी आल्या आणि त्या अनुषंगाने नागरिकांना सेवा, त्यांच्या दाखले असतील, त्यांना जे देण्यात येणारे सगळे प्रमाणपत्र असतील ते वेळ देण्याकरिता तरतुदी करण्यात आल्या। त्या पद्धतीचा कायदा आला, त्या पद्धतीच्या उपाययोजनाही करण्यात आल्या। अनेक बाकीच्याही गोष्टी ज्या आहेत तर त्या देखील या कायद्यांच्या अनुषंगाने म्हणजे या राईट बेस्ड अप्रोचमध्ये सध्या चालू आहे। राईट टू इन्फॉर्मेशन खूप अगोदर आला, आता राईट टू प्रायव्हसी असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या नागरिकांचे अधिकार केंद्रस्थानी ठेवून या शासनाने केलेल्या आहेत। आणि त्याचा एक महत्त्वाचा भाग जो असतो, सगळ्यात जे महत्त्वाचं असतं नागरिकांना दैनंदिन जीवनामध्ये, तर त्यांच्या शासनाकडे प्रशासनाकडे जे काम पडतात तर ते अतिशय सुलभपणे त्यांना मिळावे, अतिशय सहजतेने, कोणताही त्रास न होता, कोणतेही अतिरिक्त जो खर्च आहे तो न करावा लागता अशा पद्धतीने ते सेवा मिळणं अभिप्रेत आहे, अपेक्षित आहे। आणि प्रशासनाची ही महत्त्वाची जबाबदारी असते की ज्या पॉलिसीज असतील, जे कायदे असतील, जे शासनाचे धोरण असतील तर ते प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक नागरिकाला ते त्या तेवढ्याच सहजतेने, सुलभतेने पोहोचायला पाहिजे। आणि याकरिता आजच्या या शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मीरा भाईंदर तसं पाहायला गेलं तर मंडळ, महसुली मंडळ जर घेतलं तर आपण एकच मंडळ आहे, परंतु लोकसंख्या ही खूप जास्त आहे आणि त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने
मागच्या 1 ते 1.5 महिन्यापासून तयारी केली होती. आज आपण बघतोय अतिशय चांगला प्रतिसाद इथं नागरिकांचा या शिबिराला मिळतोय आणि त्या अनुषंगाने इथे मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित आहेत. या पूर्वतयारीमध्ये नागरिकांचे जे अर्ज होते त्याच पद्धतीनं 2-3 ज्या महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या की वनहक्क कायद्यानुसार पट्टे वाटप असेल, त्याचप्रमाणे अकृषकचा जो नवीन GR आलेला आहे त्या अनुषंगाने केलेलं नियोजन असेल. आपल्याकडे मीरा भाईंदरमध्ये नागरी भाग येतो आणि त्या अनुषंगाने जे आहेत आपल्याकडे सनद जी अर्बन एरियामध्ये जी काशीगाव येथील नगर भूमापन झालेल्या मिळकतीचे सनद वाटप, तर आपल्याकडे प्रॉपर्टी कार्ड जे तयार होतात अगोदर 7/12 असेल त्याचं प्रॉपर्टी कार्डवर ते आपण रूपांतरण करतो. तर या गोष्टी असतील, याची पूर्वतयारी चांगली केलेली आहे आणि त्या अनुषंगाने आज बऱ्याच गोष्टींचं हे या प्रमाणपत्रांचं दाखले हे तर आहेतच आपले, पण ह्या ज्या विशेष गोष्टी ज्या इथल्या अर्बन एरियासाठी आहेत तर त्याच्या अनुषंगाने चांगलं नियोजन इथे प्रशासनानं केलेलं आहे. या आजच्या शिबिराच्या अनुषंगाने मी म्हणेल की शासनाचं जे उद्दिष्ट आहे तर 100% सेवा ह्या 100% ज्या नागरिकांनी अपेक्षा ठेवलेल्या आहेत, जे अर्ज केलेले आहेत ते 100% निपटारा करणे हा उद्देश आहे आणि त्या अनुषंगाने माझी इथे सगळे जे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत यांना सूचना असेल की आपण सगळ्यांनी आज नोंदी घ्याव्या. ज्या पद्धतीनं जर कोणी आज नवीन अर्ज आले, उदाहरणार्थ आधार कार्ड असेल, राशन कार्ड असेल, याचं सेटअप इथंच लावलेलं आहे. इथंच अद्ययावतीकरण करणं, फेरफारची नोंद असेल तोही इथेच घेण्याचा प्रयत्न केला जाईल. परंतु ज्या गोष्टींचे अर्ज आपण आज करताल आणि जी सेवा आज मिळाली नाही, तर मी म्हणेल की आपला जो अभियानाचा कालावधी आहे मेपर्यंत, तर मेचा दुसरा आठवड्यापर्यंत आहे, तर तिथेपर्यंत या सगळ्या सेवा दिल्या जातील. याकडे उपविभाग अधिकारी आणि त्याच पद्धतीनं अप्पर तहसीलदार यांनी व्यक्तिशः बसतो. आपल्या अभियानामध्ये, आपल्या शिबिरामध्ये कोणताही आलेला व्यक्ती, कोणताही नागरिक याला सेवा जी आहे ती 100% दिली गेलीच पाहिजे हे आपण एन्शुअर करणं गरजेचं आहे. आणि या अनुषंगाने सरांनी, आमदार महोदयांनी म्हणजे एक आपण विचार डिस्कस करून आणखी विचार करू की आता या मंडळाकरिता आपलं आजचं एक अभियान आहे, म्हणजे आजचं एक शिबिर आहे. नगरपालिका, नगरपंचायतसाठी आपण मेमध्ये, मला वाटतं 13 तारीख की काही आपण एक किती तारखेला आहे मेमध्ये नगरपंचायत आणि नगर परिषदसाठी मेमध्ये एक आपलं शिबिर आहे. तर आपण महसूल मंत्री महोदयांना विनंती करू आणि आपल्या स्तरावरही काही नियोजन करू. जर आपल्याला आवश्यकता वाटली, नागरिकांचा आणखीन अर्ज या मधल्या काळामध्ये आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने असतील आणि काही प्रश्न आणखीन सोडवायचे असतील, तर याच सारखा कार्यक्रम आपण मेमध्ये देखील करण्याचं नियोजन 8 मे ते 15 मेमध्ये शेवटचा टप्पा असणार आहे आणि त्या अनुषंगाने या 2 महिन्यात जर आपल्याला वाटलं काही तर परत एकदा या प्रकारे अशा शिबिराचं आयोजन करण्याचं ते आपण सगळ्यांनी नियोजन करण्याचा प्रयत्न करू. सगळे सन्मान्य नगरसेवक, मला वाटते त्यांची इच्छा नक्की असेल, कारण सगळे नवीन आता नियुक्त आहेत आणि जास्तीत जास्त प्रश्न जलद गतीने काही प्रलंबित राहिले असतील ते सोडवण्याकरता सगळेच जण उत्सुक आहेत, सगळे कामाला लागले. त्याची आम्हाला प्रशासनाला कल्पना आहे आणि प्रशासन त्या पद्धतीनं सगळ्यांनी इथलं जे प्रशासन आहे त्यांनी सगळ्यांनी याच्यामध्ये त्या पद्धतीनं प्रोॲक्टिव्हली लोकाभिमुख काम करावं मी असं म्हणेन. आपण जर ह्याच्यामध्ये जर विभागनिहाय जर बघितलं तर महसूल विभागाच्या अनेक जे 7/12 रिलेटेड असतील, शैक्षणिक दाखले असतील, या आपण सेवा घेतलेल्या आहेत. तहसीलदार यांनी सांगितलेलं आहे की विविध आपल्या विभागांची इथं आपण सहभाग घेतलेला आहे. उपाधीक्षक भूमी अभिलेख असेल, शिधा वाटप कार्यालय असेल, समाज विकास विभाग असेल, सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा उपनिबंधक, नगररचना विभाग, अशा सर्व विभागांची एकत्र सांगड घालून एक प्रशासनाने कोऑर्डिनेशनमध्ये काम करणं अपेक्षित असतं. कारण नागरिकांकरिता एखादा विषय हा एकपेक्षा जास्त विभागाशी सुद्धा निगडीत असतो आणि त्यामध्ये तुम्ही या विभागाला जा, तुम्ही त्या विभागाला जा, या डेस्कला जा, यामध्ये थोडी नागरिकांची हेळसांड होते, त्यांची धावपळ होते आणि ते होऊ नये याकरिता आपण सगळे विभाग इथे एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे. आणि यासोबत सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे महानगरपालिका पूर्णपणे याच्यामध्ये चांगला सहभाग आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये
पार्टिसिपेशन असेल, लोकांपर्यंत जाणीवजागृती असेल, तर महापालिकेने त्यांच्या देखील सर्व्हिसेसच्या बाबतीमध्ये याच्यामध्ये काम केलेलं आहे. आणि त्या अनुषंगाने मला वाटते की आजच्या या शिबिराच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण दाखले देऊया. परंतु हे जेव्हा शिबिर 8 मे ते 15 मेपर्यंत संपेल, तर या 2 महिन्यामध्ये कोणताही अर्ज, कोणताही नागरिकांच्या तक्रारी, अडचणी या राहणार नाही, या पद्धतीने प्रयत्न करावे. आपण अर्बन लँड सिलिंग असेल किंवा बाकीच्या ज्या आपल्या सगळ्या सर्व्हिसेस आहेत, आधार केंद्राच्या बाबतीत असतील, तर याबाबत सन्माननीय आमदार महोदय देखील माझ्याशी वारंवार संपर्कामध्ये असतात. ते अडचणी कशा सोडवायच्या या पद्धतीनं प्रयत्न चालू आहेत. आणि आधार केंद्राच्या बाबतीमध्ये आमची आता चर्चा झाली. नवीन आधार केंद्र जिल्हा प्रशासनाला काही मिळत आहेत आणि त्यातली जास्तीत जास्त आपल्याला किती मीरा भाईंदरकडे देता येतील त्याबाबत देखील आमची चर्चा झाली. आणि त्या अनुषंगाने येत्या काळामध्ये नागरिकांना सुलभतेने या सगळ्या सेवा मिळतील या पद्धतीनं काही उपाययोजना कराव्या लागत असतील, त्या देखील आम्ही याच्यामध्ये करू. आज इथं मोठ्या संख्येने सर्व नागरिक आले, त्याबद्दल सगळ्यांचं मी स्वागत करतो. आपल्याला सर्व्हिसेस चांगल्या पद्धतीने दिल्या जातील हे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी आज एन्श्युअर करावं. त्या पद्धतीनं सगळ्यांना सेवा द्यावा असं एक आवाहन करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.